30 वर्षाच्या आयुष्यामध्ये संभाजी महाराज जवळपास 120 लढाया लढलेल्या आहेत आणि या लढाईवरती प्रत्यक्ष ते गेलेत आणि विशेष म्हणजे यामधली एकही लढाई संभाजी महाराजांनी हारलेली नाहीये. शत्रूला जबर दणका देऊन ते परत आलेले आहेत. येसू महाराणी एका ठिकाणी सांगताना म्हणतात की जेव्हापासून हा औरंगजेब मराठी मुलकामध्ये आला आहे तेव्हापासून छत्रपती संभाजीराजे कधी व्यवस्थित झोपले नाहीत. ते रात्री कधी येतात, सकाळी कधी मोहिमेला जातात हे कळत देखील नाहीये. हातात नकाशे असतात, आपल्या सैनिकांना सांगतात, आपल्या सैनिकांना ते मार्गदर्शन करतात आणि स्वतः तलवार घेऊन ते युद्धावरती निघून जातात. इतकं खडतर आयुष्य होतं महाराजांचं. 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये 120 लढाया आणि जेव्हा औरंगजेब महाराष्ट्रात आला त्या 9 वर्षामध्ये एक ना एक दिवस महाराजांच्या आयुष्यामध्ये अतिशय खडतर होता, अतिशय धावपळीचा होता. अगदी शाहूराजे जन्मल्याच्या नंतर त्यांचं तोंडही न बघता आबासाहेब परत आले असं गुणगान करून येसू राणींना त्यांनी खुश केलं. परंतु संभाजीराजे या सर्व धावपळीमध्ये व्यस्त होते आणि व्यस्तच होते.